गोपाल गोलाईत. हा सर बोला. हा, गोपाल गोलाईत, नमस्कार. नमस्कार सर, नमस्कार. हा, कुठनं बोलताय तुम्ही? तर मी बुलढाणा जिल्हा इथून आहे. माझा तालुका मोताळा आहे. बुलढाणा तालुका काय आहे? तर माझा तालुका आहे मोताळा. गाव कोणतं आहे? उरा म्हणून आहे. उरा URA उरा. यू 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 आर यू ए आर एच ए. एच एच उरा उरा, अच्छा अच्छा, व्हेरी गुड. बोला गोपाल दादा. तुमच्या सांगा, दिव्यांग तुम्ही स्वतः आहात का? हो, मी स्वतः आहे. ब्लाइंड. बर. किती पर्सेंट दिव्यांगत्व आहे तुमचं? 40. 40% दिव्यांगत्व आहे. नमस्कार. इथे सर्व उपस्थित लोकांनी स्वतः तुमचे कॅमेरे व्हिडिओ ऑन करावे ही नम्र विनंती आहे. 261056 कृपया तुमच्या व्हिडिओ ऑन करावा. बरं गोपालजी, तुम्ही लोक आणि दिव्यांगत्व कशामध्ये आहे तुमचं? ब्लाइंड मध्ये, लो विजन मध्ये. अच्छा, लो विजन मध्ये आहे. बरं. सांगा, विषय काय आहे तुमचा? काय मदत करू शकतो तुमची मी? हे वायरमॅन साहेब आहे, कोणीच नाही. सर, विषय असा आहे की आम्हाला कोणत्या प्रकारचं लोन भेटत नाही, किंवा जे आमचे फॅमिली मेंबर आहेत, किंवा त्यांना म्हणजे जे GST असतो टू व्हीलर म्हणा किंवा फोर व्हीलरवर, तो म्हणजे भेटत नाही लो विजन वाल्यासाठी, बरोबर आहे. तर आमचं फक्त इतकंच म्हणणं आहे की जे गव्हर्नमेंटने समजा आता रेल्वे पास आहे, ते रेल्वे पास मोटर लोको असेल किंवा जे काय असेल समजा, त्यांना जे लागू केलेली आहे ती आम्हाला लो व्हिजन वाल्यांना फॅसिलिटी द्यावी, हे म्हणणं आहे. कारण त्यात जर GST किंवा गाडीमध्ये जर सूट भेटत नाही, तर या योजनेमार्फत समजा लो व्हिजन असल्यामुळे आम्हाला रेल्वेची पास मिळावी. आमचा मेन महत्वाचा पॉईंट आहे. अच्छा, तर तुमचं असं म्हणणं आहे की जी रेल्वे पास आहे त्या रेल्वे पासमध्ये लोकोमोटर असेल किंवा दुसरे प्रकारचे दिव्यांगत्व आहे त्यांना पास बनते, परंतु लो विजन असल्यामुळे तुमची पास बनत नाही आणि ती पास अ, बनवण्याकरता सरकारने मंजुरी द्यावी, असं तुमचा प्रश्न आहे, बरोबर? आता त्यांनी सांगितलं की 100% लो व्हिजन पाहिजे. सर, कसं आहे माहिती का? कारण आम्हाला जी फॅसिलिटी उपलब्ध व्हायला पाहिजे ती होत नाही शासनाकडून. तर कमीत कमी आम्हाला जर रेल्वे पास उपलब्ध करून दिली, तर आम्ही काय ना काही छोटा-मोठा व्यवसाय म्हणजे व्यवसायाच्या हिशोबाने आम्हाला फरक पडेल किंवा त्यातून आमचा फायदा होईल. एक तर आमच्या हाताला काम नाहीये. बर बर, ठीक आहे. मी तुमची समस्या लिहून घेतो. मी तुमची समस्या नोंद केलेली आहे, गोपालजी. आणि तुम्हाला मी सांगू इच्छितो की जे ब्लाइंड आहे ते 100% ब्लाइंडची गरज नाही आहे. हे थोडं तुमची माहितीमध्ये करेक्शन आहे. 100% ब्लाइंडला रेल्वे पास मिळते असं नाही आहे. तर जे दिव्यांग 80% आहे, 80% अँड अबाव, त्यांना सुद्धा रेल्वे पासचं कन्सेशन जे आहे ते दिल्या जाते. आता तुम्ही जी मागणी केलेली आहे मला, ती मागणी जी आहे ती अगदी उचित आहे. दिव्यांग आहे आणि 40% आहे आणि लो विजन आहे, त्यालाही रेल्वे पास मिळायला पाहिजे, कारण त्यालाही तो हक्क, अधिकार मिळायला पाहिजे, बरोबर आहे. तर त्याच्याकरता तुम्हाला मी हे सांगू इच्छितो की तुमच्या परिचयात किती दिव्यांग आहे? काय सर, समजलं नाही सर. तुमच्या परिचयामध्ये किती दिव्यांग आहे असे? सर, तसे तर म्हणजे आता आमचा एक ग्रुप आहे, ग्रुपला जॉईंट आहे. तसं तर सध्या तर कोणी नाही माझ्या परिचयाचं, फक्त 1-2 आहेत. म्हणजे जे मोठे लोक आहेत ते आहेत. बाकीचे नाही आहेत माझ्याकडे. ठीक आहे, पण आता हा जो विषय आहे हा मंत्रालयातून मंजुरी करून घेण्याचा विषय आहे. मी नक्कीच तुमचा जो प्रस्ताव आहे तो साहेबांसमोर मांडतो. आणि तुमच्यासारखे असंख्य दिव्यांग बांधव आहे जे लो विजन आहे, ज्यांना हे रेल्वेचे कन्सेशन मिळत नाही आहे, त्याकरता आमची तयारी सुरू आहे, ॲप्लिकेशन सुरू आहे या. आणि त्यामध्ये एक 100-200 लोकांचे आम्ही संदर्भ देऊन हे शासनाकडून मंजूर करण्याची त्यांना विनंती नक्कीच करू. तर तुम्हाला मी आता हे सांगू इच्छितो की यावरती आमची प्रोसेस सुरू आहे. तुम्हाला विनंती अशी आहे की तुम्ही एक अर्ज पोस्टाद्वारे माननीय मुख्यमंत्री यांच्या नावाने मला पाठवावा. माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब हे दिव्यांगांसाठी खूप सक्रिय आहे. दिव्यांग समाजाकडे त्यांची पाहण्याची जी
दृष्टी आहे ती खूप सकारात्मक आहे आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली बरेचसे दिव्यांगांचे प्रश्न आता आपण सॉल्व्ह करत आहोत. त्यामुळे गोपालजी, तुम्हाला अशी विनंती आहे की तुम्ही एक अर्ज तयार करावा. तो अर्ज माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याचे देवेंद्रजी फडणवीस यांच्या नावाने असावा आणि त्या संदर्भामध्ये संदर्भ असावा की जे 40% दिव्यांगत्व आहे लो विजनमध्ये, त्यांना सुद्धा रेल्वे पासची जी कन्सेशन आहे ते देण्यात यावी, असा तुम्ही अर्ज करा. माझा पत्ता ऑलरेडी तुमच्याकडे असेल, नसेल तर मला हाय पाठवा. या नंबरवरती, जो नंबर मी तुम्हाला सांगत आहे, या नंबरवरती तुम्ही मला हाय पाठवा. तुमचा अर्ज आपण साहेबांकडे देऊन तुमच्यासारखे असंख्य दिव्यांग बांधवांचे प्रश्न नक्कीच सॉल्व्ह करू आणि भविष्यात हे अप्लिकेबल करू, मला असं वाटते की साहेब आपल्या गोष्टी ऐकेल. त्यामुळे तुम्ही अर्ज द्यावा तयार करून, त्यावरती पुढे कारवाई करू. ठीक आहे साहेब, गोपाल साहेब? नंबर समजला नाही सर. नंबर काय बोलले? नंबर माझ्या स्क्रीनवरती आहे बघा, 9922041000. हा नंबर आहे. अमोल वाडके, अमोल भाऊ वाडके या नावाने तुम्ही सेव्ह करा. हा, घेतला सर, घेतला. घेतला? व्हेरी गुड. तर तुम्ही मला तो अर्ज पाठवा पोस्टाने. मी इथं तुमची कंप्लेंट किंवा प्रॉब्लेम हा लिहिलेला आहे आणि नक्कीच आपण याच्यावरती सकारात्मक मार्ग काढू येणाऱ्या वेळेस. तुम्ही जॉईन झाले त्याकरता तुमचे खूप खूप धन्यवाद. अफसर रहीम शेख. अफसरेन शेख. मागच्या वेळेस चालतो ना जॉईन सर. हो, आले होते. थोडं काय आता भरपूर लोकांशी. अफसरेन शेख. आणि किती % दिव्यांगत्व आहे? 41. 41%. कोणत्या जिल्ह्यातनं बोलत आहे? सोलापूर जिल्हा, तालुका बार्शी. डिस्ट्रिक्ट आहे सोलापूर, तालुका बार्शी. कवे. अच्छा, कवे. ओके. वाशिम वरून सोलापूरवरून बोलताय ना साहेब तुम्ही? बरं बरं बरं. सोलापूर. तुमच्या मला सांगा, विषय काय, म्हणजे पायाचा प्रॉब्लेम आहे की काय आहे? दिव्यांगत्व कुठलं आहे? पायाचा आहे न हाताचा बी थोडंफार. हा, पाय आणि हा. तर ते नंतर लोकोमोटर येईल ना तुमच्या, लोकोमोटर. दिव्यांगाला जी 200 फूट जागा मिळते ना, हम्म ते तर तहसील विभागा कोण राहते ना. हम्म तर असं माझं म्हणणं आहे की बाबा सार्वजनिक बांधकाम विभाग राहतं ना आपलं रोडच्या कडे दुसरे जे जागा धरतात ना चांगली चांगली लोक, तर तिथं 200 फूट दिव्यांगाला जागा मिळावी. हो. म्हणजे दुसरे धरते, चांगले चांगले लोक धरतात ना धंद्यासाठी याच्यासाठी ना, हम्म त्यांना भेटते. मग दिव्यांगासाठी बी भेटावी ही आमची विनंती आहे तुम्हाला सर. 200 स्क्वेअर फीट जागा पाहिजे, हा तुमचा प्रश्न आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाला जे लेटर दिलं त्यांना जरी परवानगी दिली ना, तरी आपल्याला दिव्यांगासाठी सगळ्यांना भेटेल ना. जास्त करून रोडला त्यांचीच जागा राहते ना. हम्म तर सगळेजण जागा पकडतात ना, खेड्यापाड्यांनी शहरांनी. हम्म खेड्यापाड्यांनी भरपूर धरतात ना. हम्म तर मग तिथं आपल्याला 200 फूट स्क्वेअर फूट जरी मिळाले तर आपण त्याचं भाडं काय असेल ते देता येईल ना. एवढी जरी मागणी केली तरी तो तेवढं भारी होईल ना. महसूल विभागाच्या जागा भरपूर कमीच आहेत ना, 200 स्क्वेअर फूट देत नाहीत ना महसूल विभाग. मग कुठं असेल तिथे घ्या म्हणतात. मग तसं सार्वजनिक बांधकाम विभागाचं कसं आहे, रोड टच असल्यामुळे भेटू शकते ना. हम्म आणि दिव्यांगाला बी काही त्यांचा रोजगार बी उपलब्ध होईल ना. येस. तेवढी एक झाले ना मग बरं आहे. मग काय नाही एवढं. शेख साहेब, मला एक सांगा, 200 स्क्वेअर फीट जागा जी शासनाकडून आपल्याला दिव्यांग बांधवांना दिल्या जाते, त्याचा GR तुम्ही रीड केलेला आहे का, वाचलेला आहे का? आहे ना, ते महसूल विभाग आहे, तलाठी नाही. GR वाचला तुम्ही स्वतः? हो सर, वाचलाय मी. एकदा महसूल विभाग तलाट्यांना भेटलो होतो, त्यांनी द्यायला चालू केली. पण ती जागा आहे ना, ते नंतर त्यांनी राजकारणामुळे लोकांनी दिली नाही. ते होय म्हणले होते, हाय म्हणले आम्हाला अधिकार महसूल विभागाचा, फक्त ग्रामपंचायतीला नाही ना अधिकार ना. नाही, राजकारण म्हणजे काय? राजकारण म्हणजे काय? स्थानिक लोक राजकारणामध्ये देऊ नका म्हणतात ना. कोण म्हणतात हो असं? म्हणजे कोणते स्थानिक लोक मला सांगा ना तुम्ही, त्यांचे नंबर पाठवा. आपण बोलू ना, आपलेच स्थानिक. काय नाही देऊ, आमचा हक्क आहे. आम्हाला शासनाने GR काढून 200 स्क्वेअर फीट जागा द्यायला मग सांगितली. ऐका ना सर, त्यांची जागा ना असं वाड्याच्या नदीच्या कड्याला, मग तर आपला व्यवसाय धंदा करता येत नाही ना.
तर माझं म्हणणं कसं आहे, सार्वजनिक विभाग, बांधकाम विभाग राहतात ना, त्यांना सुद्धा एक लेटर पाठवलं तर बाबा त्यांना तुमची असेल तर जागा ती भेटली तर काय असेल तर ते भाडे घ्या ना तुम्ही म्हणा. धंदा तर आपला हे तर होईल ना. त्यांच्या जागा कशा राहतात? नदीच्या कडेला, ओढ्याच्या कडेला, स्मशानभूमीच्या कडेला राहतात ना हो सर. हम्म, म्हणजे गावच्या बाहेर राहतात जागा. मग हम्म. तिथं ते कसं तिथं धंदा कसा करणार ना? अच्छा, तुमचं म्हणणं आहे की ते जागा देऊ इच्छितात, परंतु ती जागा जी आहे गावाच्या बाहेर असल्यामुळे ती जागा घेऊन काही फायदा नाही, असं म्हणायचं आहे का तुम्हाला? हा, बरोबर आहे ना. अच्छा, असं तसं म्हणायचं तुम्हाला. तर ओके. सार्वजनिक बांधकाम विभागाला जरी पत्र एक दिलं ना बाबा तुमच्या जागा असतील त्या 200 स्फोट दिव्यांगासाठी द्या, अशा दुसऱ्यासाठी देतात ना. बरं, 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 बरं. आलं म्हणजे लक्षात कसं तुम्हाला. म्हणजे कसं सर ते धंदा तर होईल ना थोडंफार काही ना तरी ना. ठीक आहे. माझ्या तुमचा विषय आलाय नक्की लक्षात. हम्म, हम्म. तर तुम्हाला मी सांगू इच्छितो शेख साहेब. बरं शेख साहेब, आपला विषय आहे की 200 स्क्वेअर फीटची जागा जी आपल्या हक्काची आहे, जी शासनाने आपल्याला मंजूर केलेली आहे, ती आपल्याला मिळाली पाहिजे. हा, परंतु जिथे व्यवसाय होऊ शकतो अशा ठिकाणी मिळाली पाहिजे. अशा ठिकाणी मिळायला कुठेही पाहिजे. घेऊन आपल्याला फायदा नाही आहे, हे तुमचं म्हणणं आहे, बरोबर आहे? बरोबर आहे, बरोबर आहे. आणि ही जी जागा आहे ही समाज कल्याण विभाग किंवा बांधकाम विभाग यांच्याकडे अशा जागा उपलब्ध आहे. त्या हम्म. जागा आपल्याला द्यावं असं तुमची विनंती आहे. हा, बरोबर आहे. बरोबर आहे. तर मला बरोबर आहे. मी तुम्हाला सांगू इच्छितो की महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस, मी मगाशीही बोललो, हे खूप संवेदनशील आहे आणि खूप पॉझिटिव्ह रित्या दृष्टीने दिव्यांगाने बघतात. तुम्ही मला मुख्यमंत्र्यांच्या नावाने एक अर्ज तयार करून द्या, तर अर्ज करतो, द्या. करतो. मला द्या आणि पोस्टाने पाठवा. व्हॉट्सअप किंवा ईमेल करायचा नाही, मला पोस्टाने पाठवा. माझ्या पत्त्यावर पाठवा. हा तुमचा अर्ज मी साहेबांकडे पोहोचवून त्यांना विनंती करतो आणि जर भविष्यामध्ये तुमच्यासारखे आणखी अर्ज मागवून घेतो आणि साहेब याला पुढाकाराने बघेल. जर शक्य असेल तर ते पुढाकार घेतील सुद्धा, असं मला वाटतंय. तर हा तुमचा विषय मला थोडा नवीन आहे, त्यामुळे तुम्ही मला अर्ज द्या आणि अर्जामध्ये सविस्तर लिहा. सुंदर अर्ज तयार करा, ज्याला कम्प्युटराईज करा आणि तुमचे काय फोटो वगैरे लावून किंवा व्हॉटेवर छान तयार करून द्या. ठीक आहे शेख साहेब? हो, चालतो. ओके सर. शकता बोला. नाव काय सांगा तुमचं पूर्ण? संत दत्त शुभम, इंगळे. धन्यवाद. शुभम वाकोडीकरजी, धन्यवाद. धन्यवाद हॅलो, सर. बोला बोला बोला. सॅमसंग नाव सांगा साहेब तुमचं. संतोष दत्त इंगळे. दत्ता इंगळे, दत्ता इंगळे. नाही, संतोष दत्त इंगळे. संतोष सर, संतोष. संतोष दत्ताजी इंगळे. हा इंगळे. बरं. कुठून बोलताय साहेब? सर, आम्ही पिंपळगाव, वांगदेव तालुका फलंब्री, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. जिल्हा छत्रपती संभाजीनगर. थांबा मला लिहू द्या. डिस्ट्रिक्ट छत्रपती छत्रपती संभाजी नगर. तालुका काय आहे साहेब? तालुका फलंब्री सर. हा, तालुका फलंब्री. स्पेलिंग सांगू शकता का? FU FU. हा, FU. R FUR. B. पुरंगडी. हा, FURB. हा, BR. BR. बरं ठीक आहे, मी नंतर पाहून घेतो. पुरंदरा. आणि गाव कोणतं आहे? पिंपळगाव, वांगदेव. गाव गाव काय आहे? पिंपळगाव, वांगदेव. पिंपळगाव. पिंपळगाव. वांगदे. वांगदे. बरोबर. टीव्हीचा आवाज कमी करा साहेब. पर्सेंटेज किती आहे तुमचे? 60% सर. 60%. बरं. हा. आणि कुठल्या प्रकारचं दिव्यांगत्व आहे साहेब तुमचं? सर, पायाने सर. पायाने म्हणजे लोकोमोटर आहे. लोकोमोटर. ठीक आहे. डावा पाय आहे की लेफ्ट पाय आहे तुमच्या? दोन्ही पण सर. दोन्ही. बोथ लेग. बोथ लेग. ठीक आहे. आता चालता कसे तुम्ही? चालण्याकरता काही गाडी, ट्रायसिकल किंवा काही असं सायकल वगैरे सायकलचं सर चाललं जातं सर, असं चालता पायाने येते उभं. तुम्हाला? नॉर्मल चालता येते? हा. बरं बरं ठीक आहे. मूव्हिंग म्हणजे वॉकिंग. व्हेरी गुड. ठीक आहे. छान छान. बोला साहेब, काय मदत करू शकतो तुमची मी? तुम्ही बोलत आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून. हा.
बोला, काय मदत करू शकतो साहेब? सर माझी ऑक्टोबर महिन्यामध्ये सर फक्त 1,500 पगार आली आणि नोव्हेंबर मध्ये आलीच नाही सर. ऑक्टोबर मधली पगार नाही आली तुमची? ऑक्टोबर मध्ये 1,500 आली सर हा, आणि नोव्हेंबर मध्ये काहीच नाही आली सर. थांबा एक मिनिट, मी लिहून घेतो. पेन्शन नॉट रिसिव्ड, पेन्शन नॉट रिसिव्ड इन नोव्हेंबर 2025. आणि ऑक्टोबर रिसिव्ड 1,500. ओके, फाईन. तर दादा तुम्हाला मी सांगू इच्छितो, तुम्ही डीबीटी प्रणाली आणि UDID हे केव्हा काय म्हटलं सर? हॅलो DBT कधी अपडेट केलं तुम्ही? सर 8 दिवस झाले सर. 8-15 दिवस. 8 दिवस झाले ना दादा? 8 15 दिवस झाले. 8 नाही दिवस झाले. तर तुमचं जे आहे ते पुढच्या महिन्यामध्ये येईल. कारण कारण तहसीलदार साहेबांनी तुमच्याकडून ते आता अपडेट करून घेतलेलं आहे आणि ही पूर्ण प्रोसेस करून ते डिपार्टमेंटला वरती पाठवेल. ही प्रोसेस होता होता जवळपास 1 महिना लागून राहिला. डिसेंबर महिन्यामध्ये तुम्हाला 2,500 रुपये यायला पाहिजे असं मला वाटतंय. हो. हो, तरी पण तुम्ही तहसील ऑफिसला जाल, संजय गांधीच्या ऑफिसला, तिथे तहसीलदार साहेब असेल, त्यांच्या संपर्क नंबर मला पाठवा. मी त्यांच्याशी तुमच्या केसबद्दल व्यक्तिगत बोलतो. बरं चालेल ना सर. मी संजय विभाग मध्ये गेलो सर. बरं. तिथे गेलो, विचारपूस केली. ते म्हणे तुमच्या आपलं UID कार्ड घेतलं, आधार कार्ड घेतलं, KYC केली म्हणे. हो, तर मग आता आता याच्यामध्ये येऊन जाईल ना तुमची पगार, पण आतापर्यंत काही पगार आलेच नाही सर. बाकीचे बस भरपूर जणांचे आले सर. नाही नाही, कसं आहे, ही प्रोसेस आहे. अगोदर 1,500 रुपये जे यायचे, तेव्हा बऱ्याचशा लोकांनी KYC केले, DBT अपडेट केले. परंतु 2,500 रुपयाकरिता, 2,500 रुपये जर आपल्याला पाहिजे आहे, जो आपला हक्क आहे त्याच्याकरिता आपल्याला पुन्हा ते अपडेट करायचं आहे. DBT आणि UDID हे अपडेट करायचं आहे. आणि तुम्ही सांगितलं आता की 8 दिवस पहिले तुम्ही ते अपडेट केलेलं आहे. तर तुम्ही निश्चिंत राहा, येणाऱ्या डिसेंबर महिन्यामध्ये तुम्हाला 2,500 रुपये यायला पाहिजे असं मला वाटते. तरी पण मी तुम्हाला सांगू इच्छितो की तहसीलदार साहेबांचा मोबाईल नंबर मला पाठवा माझ्या व्हॉट्सअपवरती. मी त्यांच्याशी व्यक्तिगत बोलतो. तुमच्यासारख्या जर काही केसेस असेल त्या केसेसही मला पाठवा. आणि याच्या पुन्हा जेवढेही केसेस तुमच्या या जिल्ह्यातील असेल, तुमचे जे गाव आहे, पिंपलगाव, वांगदेव, चांगदेव. तर या गावामधले जेवढेही दिव्यांग असेल ज्यांचे असं झालेलं नाही आहे, साहेबांशी बोलून आपण पुढे या कामाला वाढू. आणि आपले तहसीलदार साहेब आणि आपले प्रशासकीय जे कर्मचारी आहे, अधिकारी आहे, ते सगळे आपल्याला सपोर्ट करतात आहे. परंतु माहिती अभावी बरेचदा आपण त्यांना, आपल्याला वाटतं की सरकार काम नाही करत आहे, पण ही सरकार व्यवस्थित काम करत आहे. माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचं पूर्णपणे लक्ष या दिव्यांग समाजाकडे आहे आणि तुमचं काम नक्कीच होईल असं मी तुम्हाला सांगू इच्छितो. मग सर आता नोव्हेंबरचं पेमेंट येणार नाही सर मग? आता तुमचे 8 दिवस झालेले आहे दादा. 8 तर दिवस नाही, जास्त तुम्हाला ज्यावेळेस सर ती आपलं मागची म्हणते वाढ झाली पगार. तर महिना धरून झाला सर, महिना झाला असेल त्याला डॉक्युमेंट देऊन. 8 दिवस झाले म्हटलं ना तुम्ही? 8 दिवस नाही, असं महिना झाला असेल. कोण ज्यावेळेस आपली पगार वाढली सर, नाही 2,500 रुपये दादा, आताच 8 दिवस म्हटलं तुम्ही, असं लक्षात ठेवायचं. कारण म्हणून तर म्हटलं मला तुम्ही तहसीलदार साहेबांचा नंबर द्या मला, मी बोलतोय त्यांच्यासोबत. हो चालेल ना, पण हा महिना झाला असेल सर. ज्यावेळेस आपली पगार वाढली सर मागच्या महिन्यामध्ये 2,500 झाली. आता ऑक्टोबर मध्ये पगार वाढ झाला. हो, तर मग त्यावेळेस म्हणजे ऑक्टोबरमध्ये डॉक्युमेंट पगार. हम्म. तर त्यावेळेस मी डॉक्युमेंट दिलं सर, 1 महिना झाला असेल त्याला. बरं, तर मग आता नोव्हेंबरचे पेमेंट आपले येणार ते सर मग पगार आता? येईल, नक्की येईल. मला साहेबांचा नंबर पाठवा एकदा, किंवा तिथले कोणी अधिकारी असेल त्यांचा नंबर पाठवा. मी बोलणं करून घेतो. बोल दादा. सर तुमचा नंबर सर मग? माझा नंबर हा? स्क्रीनवरती आहे. वरती देऊन. 9922041000 लिहून घ्या माझा नंबर. 1 मिनिट सर. 992204 चालेल सर. तुमचा व्हॉट्सअप नंबर सर?
हा माझा हा व्हॉट्सअप नंबर आहे. माझा हा एकच नंबर आहे आणि हा व्हॉट्सअप नंबर आहे. तुम्ही याच्यावरती मला संपर्क करू शकता, व्हॉट्सअप करू शकता आणि 12 ते 1च्या वेळ सोडून मला मधात फोन करू शकता, कारण 12 वाजता मी ऑनलाईन मीटिंगमध्ये राहत असतो. ठीक आहे. हो सर. सर आपण कुठून मुंबईहून बोलतो सर? नाही, मी नागपूरवरनं बोलतोय. आमच्या साहेबांचे जे आमचे मुख्यमंत्री साहेब नागपूरचे आहे, आम्ही नागपूरचे आहोत. त्यांच्या आदेशान्वये हे सगळं दिव्यांग क्षेत्रामधले जे कामं आहे ते माझ्या मार्फत होत आहे. माझे सहयोगी इथे प्रमोदजी राऊत आहे. हम्म. आम्ही मिळून हे कार्य पूर्ण महाराष्ट्रातील दिव्यांगांकरिता ही सेवा आम्ही उपलब्ध करून दिलेली आहे. बरेचदा दिव्यांगांना कुठे जायचं, कसं करायचं, कोणाशी बोलायचं हे कळत नाही. ते भ्रमित राहतात. याकरिता हा मंगळवार ते शनिवार हा ऑनलाईन कार्यक्रम राहतो. तसाच प्रत्येक रविवारी जनसंवाद, दिव्यांग जनसंवाद राहतो माझ्या कार्यालयामध्ये लवकुश नगर मानेवाडा इथे. आणि प्रत्येक सोमवारी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे कार्यालय आहे नागपूरला, दक्षिण पश्चिम कार्यालय. त्यांच्या कार्यालयामध्ये सुद्धा हा कार्यक्रम राहतो. असा 8ही दिवस आमचा हा कार्यक्रम चालत राहतो साहेब. पुन्हा काही प्रश्न तुमचे? सर तसं मी ती ई रिक्षासाठी ऑनलाईन अप्लिकेशन केलं होतं सर मी. हम्म. पण मग त्याचं सर काही आपल्या रिक्षा वगैरे काही भेटलेच नाही सर अजून. कधी केले ई रिक्षासाठी अप्लिकेशन? त्याला आता ज्यावेळेस ते वर्ष झालं ना सर त्याला. वर्ष झाले. ठीक आहे, काय हरकत नाही दादा. तुम्ही ती अप्लिकेशन जी केली आहे त्याची प्रत शोधून काढा. आहे सर आमदार माझ्याकडे. कोण आहे आपले? आमदार साहेब कोण आहेत? आमदार इकडं ते अनुराधा चव्हाण भाजपचे. हा? अनुराधा चव्हाण भाजपचे. MLA अनुराधाताई अनुराधाताई चव्हाण. आणि अध्यक्ष कोण आहे आपले भाजपाचे तिथले? एकशे आपले ते तुमच्या सुभाष क्षीरसाट. ग्रामीण भागाचे अध्यक्ष कोण आहेत? सुभाष क्षीरसाट. बीजेपी अध्यक्ष सुभाष भैया, सुभाष शिरसाट साहेब ना? हो. शिरसाट साहेब. ठीक आहे. तुम्हाला विनंती आहे, आमदार साहेब आणि शिरसाट साहेबांचे नंबर मला शेअर करा. त्यांचे नंबर घ्या आणि मला पाठवा. तुमच्या ई रिक्षासाठी बोलणं करतो त्यांच्यासोबत. आणि समाज कल्याण अधिकारी जे आहे त्यांचा जर नंबर असेल तर ते एकदम बेस्ट होऊन जाईल. त्यांच्याशी बोलू. तुमचे आणि तुमच्या भागातील जे काही ई रिक्षाचे फॉर्म भरलेले आहे, का बरं थांबलेले आहे, त्याच्या मागचे काय टेक्निकल कारण आहे, सगळे शोधून काढू आणि या कामाला पुढे वळू. पण मला समाज कल्याण अधिकारी आणि आमदार साहेब, भारतीय जनता पार्टीचे जे अध्यक्ष आहे आपले तिथले इथले छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातले, त्यांचं नाव, त्यांचा मोबाईल नंबर आणि हे सगळं पाठवा. ठीक आहे. त्यांचे नंबर्स मला पाठवा माझ्या नंबरवर. चालतं हो. ओके ओके ओके. चालतं हो सर, पाठवतो ना. पाठवा. चालेल. हो सर. चला, धन्यवाद. पुन्हा कोण आहे? सर नमस्कार, तुमच्या मोबाईल नंबरला व्हॉट्सअप होत नाही. B051. हे बघा, तुम्हाला काहीतरी भ्रम झालेला आहे. माझ्या नंबरला नक्कीच व्हॉट्सअप होते. मी सगळ्यांचे व्हॉट्सअप बघतो. काही हरकत नाही. कधी कधी नंबर सेव्ह केल्यामुळे असं नंबर बरोबर सेव्ह नाही केला तर होत असते. मला पुन्हा तुम्ही व्हॉट्सअप करा. तुमच्या मेसेज आल्यामुळे मला माझ्या नंबरवर व्हॉट्सअप येत नाही. नक्कीच येतात. B051F618 तुम्ही मला मेसेज पाठवलेला आहे. व्हॉट्सअप पुन्हा येतो. पुन्हा काय विषय आहे कोणाचे? शुभम वाकोडीकर, तुमचा काही विषय आहे? 14836 तुमचा काही विषय आहे? विषय असेल तर नक्कीच सांगा. आमदारचे याचे आले त्याचा काही विषय नाही. बरं, भरपूर लोकांचे इथे नंबर जुळलेले आहे, परंतु नाव नसल्यामुळे आणि ते माईक अनम्यूट नाही करत, त्यामुळे बोलणं होत नाही. काही हरकत नाहीये. उद्या पुन्हा 12 वाजता ही मीटिंग राहील. प्रत्येक मंगळवार ते शनिवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार 6 दिवस ही मीटिंग ऑनलाईन राहते. तुम्ही ऑनलाईन जुडावं ही विनंती आहे. उद्या तुम्ही जुळू शकता. तक्रार सगळं सुविधा झालं. ठीक आहे. नाही ते इकडे आम्ही इकडे राहणार. चालेल. तर मी गोपाल गोलाईत, तुम्ही बुलढाण्याहून जॉईन झाले, तुमच्या धन्यवाद व्यक्त करतो. अफसरान शेख, तुम्ही सोलापूरवरून जॉईन झाले, तुमचा मी धन्यवाद व्यक्त करतो.
संतोषजी गात्री साहेब, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यातून तुम्ही जॉईन झाले, मी तुमचा धन्यवाद व्यक्त करतो. प्रणवजी मोहतुरे नागपूरवरून जॉईन झाले. प्रमोद राऊत साहेब, अश्विनीजी आणि बरेचसे इथे माझे मित्र काही नागपूरवरून झालेले आहे, काही लोक वेगळ्या वेगळ्या जिल्ह्यातून जॉईन झालेले आहे. तुम्हा सर्वांचे मी अभिनंदन आणि धन्यवाद व्यक्त करतो आणि सांगू इच्छितो की येणाऱ्या 3 डिसेंबर रोजी जागतिक अपंग दिवस आहे. या अपंग दिवसानिमित्त, या दिव्यांग दिवसानिमित्त तुम्ही तुमच्या शहरामध्ये जे दिव्यांगांचे कार्य, दिव्यांगांचा हा जो कार्यक्रम होईल त्या कार्यक्रमामध्ये नक्कीच सहभाग घ्या. सोलापूर जिल्हा असू द्या किंवा सोलापूर असू द्या किंवा बुलढाणा असू द्या किंवा छत्रपती संभाजीनगर असू द्या, या प्रत्येक जिल्हा अध्यक्षांना, दिव्यांग आघाडीचे जे जिल्हा अध्यक्ष आहेत त्यांना आम्ही विनंती केलेली आहे की तुम्ही दिव्यांग बांधवांसाठी 3 डिसेंबर रोजी काहीतरी उपक्रम करावे आणि आपण सर्वांना सांगू इच्छितो की या उपक्रमामध्ये तुम्ही सहभागी व्हावे आणि 3 डिसेंबर जागतिक अपंग दिवस याला हर्षोल्लासाने यामध्ये पार्टिसिपेट करावे, एवढे मी तुम्हाला सांगू इच्छितो. काही प्रश्न नसेल तर ही मीटिंग आपण इथेच थांबवूया. तर धन्यवाद तुमचे सर्वांचे. उद्या पुन्हा राहील प्रोग्राम. तुम्ही ती जी लिंक आहे, गोलाईत साहेब, शेख साहेब, संतोषजी, शुभमजी, सर्व ते लिंक सगळ्या ग्रुपवर शेअर करावी, सगळ्या ग्रुपवरती शेअर करावी, जेणेकरून सर्व दिव्यांगांपर्यंत ही माहिती पोहोचत राहील. चालेल सर, नक्की नक्की. नक्की नक्की. धन्यवाद तुमच्या. आपल्यासोबत पुन्हा नवीन एक जुळलेले आहे, ममता जारोंडे. ममताजी बोला, काय विषय आहे का तुमच्या? आता आलेच, आता तुमचा प्रश्न घेऊन घेतो. ममता जारोंडे, तुम्ही तुमचा माईक अनम्यूट करा. ममताजी जारोंडे. ओके, चालेल. बहुतेक त्यांचा माईक म्यूट आहे आणि अच्छा, व्हिडिओ ऑन केलेला आहे ममताजीने. बोला ममता मॅडम. ममता जारोंडे, तुमचा माईक अनम्यूट करा. ममता ताई जारोंडे, माईक अनम्यूट करा. माईक, तुमचा जो फोन आहे त्यामध्ये एक रेड कलरचा माईक आहे, त्यावरती क्लिक करा ताई, तुमचा माईक अनम्यूट होईल. ममता ताई जारोंडे, तुम्ही बोलून राहिले, तुमचा आवाज मला येणार नाही. तुमचा माईक म्यूट आहे ताई. ठीक आहे ताई, काही हरकत नाही. बघा अनम्यूट होत असेल तर, किंवा घरी कोणी असेल त्यांना दाखवा ताई फोन. घरी कोणी असेल त्यांना दाखवा ताई फोन. तिथे माईक, त्या जो तुमचा फोन आहे त्या फोनमध्ये ताई एक स्क्रीन आहे, स्क्रीनवरती तो माईक आहे, त्याला टच करा तर तो माईक अनम्यूट होईल ताई. ममता ताई जारोंडे. ठीक आहे ताई, प्रयत्न करत आहे पण ते नाही जमून राहिलं तुम्हाला. या मीटिंगचा वेळ झालेला आहे. ही मीटिंग मी आता इथे संपवतो. उद्या पुन्हा 12 वाजता तुम्ही नक्की जॉईन करा. ममता ताई, तुम्ही धन्यवाद. धन्यवाद ममता ताई, धन्यवाद. तुम्ही प्रयत्न ऐकली, माझी विनंती ऐकली. उद्या ताई तुम्ही काही अर्जंट प्रश्न असेल तर मला फोन सुद्धा करू शकता. स्क्रीनवर माझा नंबर आहे. ठीक आहे ताई, उद्याला जोडा. हो, ठीक आहे ताई, ठीक आहे. धन्यवाद, धन्यवाद. हो, सर्वांनी इथे जे उपस्थित आहे त्यांनी हे मीटिंग लेफ्ट करू शकता. माझी नवीन मीटिंग आहे. आमच्या आता 3 डिसेंबर रोजी जागतिक अपंग दिवसानिमित्त आम्ही एक कार्यक्रम करून राहिलो नागपूर शहर आणि नागपूर ग्रामीण दिव्यांग बांधवांना घेऊन. त्यावरती आमचे पदाधिकारी, कोर बॉडीचे मेंबर इथे आलेले आहेत. ते सन्मान्य सर्व जॉईन झालेले आहेत. त्यामुळे तुम्ही जे आहे लेफ्ट करू शकता. तुमचा खूप खूप धन्यवाद ही मीटिंग जॉईन केल्याबद्दल. उद्या पुन्हा भेटू. नवीन सर, तारीख- तुमचा कॉन्टॅक्ट नंबर चालू आहेत ना? हो, माझा कॉन्टॅक्ट नंबर चालू आहे, परंतु मला तुम्ही 1 नंतर कॉल करा. आता माझी जरा ही मीटिंग कंटिन्युअस राहील इकडे. चालेल सर, चालेल. हो हो दादा, नक्की नक्की. ही मी बघतो आहे.